माझे गुरु महायोगी प्रेम यांचे सासू सून या पुस्तकातील काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. शुभम सर्वांना. वैचारिक भिन्नता. सासू आणि सुनांच्या विचारसरणीत भिन्नता ही असणारच आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेणे हे फार महत्त्वाचे असते. सून ही एक वेळ पूर्ण गृहिणी असते किंवा अर्धवेळ नोकरी, अर्धवेळ घरी काम करणारी सुद्धा असू शकते. तर त्यांना कोणाला महत्त्व द्यायचं हे घरातल्या विचारसरणीवर अवलंबून असते. काही मुली घरचे काम आणि बाहेरचे काम एकदम उत्तमरित्या करतात. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कौतुक केले पाहिजे, त्यांना आपण मोकळीक दिली पाहिजे. हे जन्मदात्या आईवडिलांचे घर सोडून नवीन नात्यांना पूर्णपणे स्वीकारणे, नवीन वातावरणाशी जुळवून घेणे, प्रत्येकाच्या अपेक्षा समजून घेणे, आपल्या अपेक्षा त्यांना समजून सांगणे, एक जबाबदार स्त्री म्हणून उभी राहणे, वेळ प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणे, यासारख्या सर्व गोष्टींना वेळ हा लागणारच आहे. त्यामुळे सुनेला हे सर्व समजून घेण्यात वेळ देणे हे सासूचे कर्तव्यच आहे. कारण ती सुद्धा तुमच्यासारखी एक स्त्री आहे. तिला शारीरिक, मानसिक, भावनिक त्रास असू शकतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तिची इच्छा असते ना, आपले कुटुंब सुखी, समाधानी, आनंदी असावे. आणि माझी सुद्धा तीच इच्छा आहे. त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून मिसळून एकमेकींना सांभाळून घेत कार्य करणे खूप खूप गरजेचे आहे. जर आम्ही सासू आणि सुनांनी एकमेकींच्या अपेक्षा, इच्छा, आवडीनिवडी सर्व एकमेकांना सांगितलं तर खूप चांगले. कारण दोघींचंही घर एकच आहे. आणि काही गोष्टी जर मला खटकत असतील तर त्या एकमेकींना स्पष्ट सांगायला हव्या. कारण जर मला बदल घडवायचा असेल तर मी ते स्पष्ट बोलायला हवं. तिला बदल घडवा, तिने सुद्धा स्पष्ट सांगायला हवं. त्यामुळे दोघांनी एकमेकींना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.